नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल सौंदर्य डिझायनरमध्ये स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी स्लीव्ज डिझाईन बनवते। स्लीव्ज डिझाईन बनवताना मी स्लीव्ज स्टिच करून ठेवलेले आहे, म्हणजे व्हिडिओ जास्त मोठा नाही होत आणि जास्त टाइमपास नाही होत व्हिडिओमध्ये। मी स्लीव्ज पण स्टिच केलेले आहे, त्यासाठी लागणारा कॅनव्हास पण मी कटिंग करून ठेवलेला आहे आणि डिझाईनसाठी जो अस्तरचा कपडा मी वापरणार आहे तो पण कटिंग करून ठेवलेला आहे। मी जी आज डिझाईन बनवते तिची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी किंवा मोठी अशा पद्धतीने घेऊ शकता। तर मी 2 स्लीव्ज आहे ना, तर 2 स्लीव्जला 2 ठिकाणी डिझाईन बनवायला मी कपडा आणि अस्तर बनवून ठेवलेलं आहे। तर मी एक स्लीव्ज साईडला ठेवते आणि एका स्लीव्जला आपण डिझाईन बनवणार आहोत। तर अशा पद्धतीने ही स्लीव्ज आपण ब्लाउजला जशी जोडतो तशी मी स्टिच त्याच पद्धतीने केलेली आहे। आता आपल्याला इथे मध्यवर्ती इथे आपल्याला डिझाईन टाकायची आहे, तिथे स्लीव्जचा अशापैकी मध्य काढून घ्यायचा। इथे वरती आपण कट टाकला तिरपा तरी आपल्याला कळतं की हा मध्य, पण आपल्याला इकडे खालच्या सेंटरला पण मध्य लागेल, त्यासाठी मी अशा पद्धतीने मध्य काढून घेतला। स्लीव्ज साईडला ठेवू आपण। आता कॅनव्हासनी आपण आकार बनवून घेऊ अशा पद्धतीने। स्लीव्ज वरती ठेवला की तुम्हाला जास्त वरती पाहिजे खाली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला आकार कटिंग करता येतो। तर इथे अर्धा इंच आपल्याला खालच्या साईडने सोडून द्यायला लागेल जागा कॅनव्हासची, आणि इथे आपल्याला मी इकडे पण अशा पद्धतीने अर्धा ते पाऊण इंचाची मार्किंग करून घेते। तुम्हाला जर जास्त मोठा आकार पाहिजे असेल तर तुम्ही इथे 1 इंचापर्यंत मार्किंग करू शकता। अशा पद्धतीने मी आकार देते। तर मला कमीत कमी इथपर्यंत आकार द्यायचा आहे। इथे अशा पद्धतीने आणि इकडच्या साईडनी अशा पद्धतीने। ही स्लीव्ज मी यूट्यूबवरती पहिले देखील टाकलेली आहे। माझे यूट्यूबचे व्हिडिओ बघितले आणि लेडीजनी मला तीच स्लीव्ज डबल स्टिच करायला लावली, म्हणजे जसं त्यांच्या फ्रेंडनी माझ्याकडनं बनवून घेतली, मग त्यांनी पण सांगितलं की आम्हाला देखील ही स्लीव्ज स्टिच करून द्या। मी परत एकदा सविस्तर अशापैकी मी व्हिडिओ बनवला आहे। अशा पद्धतीने हे कटिंग करून टाकायचा एक्स्ट्राचा, आणि हा देखील इथे कटिंग करून घ्यायचा। अशा पद्धतीने हा आकार इथे तयार होतो। इथे आपल्याला कडेने स्टिच टाकायची आहे, तर थोडा कपडा सोडून आपण हे कोने कट करून टाकायचे। इथे चारही बाजूने आपण स्टिच करून घेऊ। अशा पद्धतीने मी सर्व बाजूनी स्टिच करून घेतली आहे। ही डिझाईन आपल्याला इथं अशापैकी मध्यवर्ती ठेवून, तुम्हाला किती खाली स्टिच करायची किती वरती स्टिच करायची हे पूर्ण तुमच्यावरती आधारित आहे। मला इथे अशी स्टिच करायची आहे। इथे जेवढा अंतर आहे इथे आणखी लेस वगैरे टाकायला मी जागा सोडते आहे।
तर अशा पद्धतीने मी स्टिच करते. इथे आपण एक टाचन लावून घेऊ. अशा पद्धतीने आपण इथे एक टाचन लावून घ्यायची. इथे आपल्याला टीप टाकायची, तिथे अडचण होणार नाही अशा पद्धतीने लावायची ती. मी इकडनं सुरुवात करते. इथे अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचा कपडा. आपल्याला हा आतला जो कपडा आहे तो कटिंग करून टाकायचा आहे. इथे छोटे छोटे कट टाकून घ्यायचे, म्हणजे आपल्याला कपडा पलटी करायला अस्तरचा सोपे जाईल. अशा पद्धतीने प्रेस करून आतमध्ये फोल्ड करायचं. इथला जो हा पॉइंट आहे तो आपण अशा पद्धतीने वरती काढून घेऊ. अशा पद्धतीने आपण हा आकार जो आतमध्ये पलटी केलेला आहे त्याला आता सर्व बाजूनी दाबटीप देऊन घ्यायची. अशा पद्धतीने दाबटीप दिली की फिनिशिंग खूप छान पद्धतीने तयार होते. इथे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही लेस लावू शकता. माझ्याकडे या डिझाईनची लेस आहे तर ही मी लावते. अशा पद्धतीने नॉट घेतली मी. तिचं आपल्याला फुल तयार करायचं. आणि इथे अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं.
इथे खाली असे छोटे छोटे काठाचे लटकन बनवून घेऊ. अशा पद्धतीने मी ही स्लीव्ज तयार केलेली आहे. कशी वाटते स्लीव्ज कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. इतरांना देखील शेअर करा. थँक्यू.